सध्या सोन्या आणि चांदीच्या दराने या ठिकाणी उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने त्या ठिकाणी 92,000 रुपये प्रतितोळे त्या ठिकाणी भाव गेलेले आहे आणि त्याचबरोबर चांदीचे देखील भाव त्या ठिकाणी 1,05,000 वर विथ जीएसटी सह त्या ठिकाणी गेलेले आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर रशिया आणि युक्रेनचे युद्धाचे परिणाम त्या ठिकाणी सोन्याच्या बाजारपेठेवर झालेले दिसत आहे आणि त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे अमेरिकेमध्ये नवीन धोरण त्या ठिकाणी अंमलात आणलेले आहे त्याचा देखील परिणाम या ठिकाणी सोन्याच्या बाजारावर झालेला दिसतोय. एकंदरीत आपण सध्या जळगावच्या चाळीसगाव या ठिकाणी मध्ये आहोत. चाळीसगाव तालुक्यातील या ठिकाणी साराप व्यावसायिकांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. तर काय सांगाल, एकंदरीत सोन्याचे भाव इतिहासात पहिल्यांदा एवढी उच्चांकी गाठलेले आहेत? हो, काय परिणाम? जे जगामधले जी असमतोल परिस्थिती आहे, जसं युद्ध चालू होत आहेत त्याचबरोबर जे ट्रेड वॉर चालू झालेलं आहे. उदाहरणार्थ आता ट्रम्प साहेबांनी जे टेरिफ लावलेलं आहे ते 2 एप्रिलपासून अंमलात आणणार आहे. याचा परिणाम सरसर इंटरनॅशनल मार्केटवरती होत असतो आणि त्यामुळे सोन्याचे चांदीचे भाव हे कंटिन्यू वाढत आहेत. आणि जर हे ट्रेड वॉर थांबलं नाही तर हेच भाव 95, 98 आणि 1 लाख रुपये सुद्धा होईल. सोन्याचे भाव, चांदी 1,35,000 जाऊ शकते. ग्राहकांची काय प्रतिक्रिया असते जेव्हा ग्राहक या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी येत असतो त्यावेळेस ग्राहकांची नेमकी काय प्रतिक्रिया असते? ग्राहकांची इच्छा असते का भाव कमी व्हायला पाहिजे, पण त्याचबरोबर इन्व्हेस्टर जे आहेत ते खूप आनंदित आहेत आणि खूप लोक येत आहेत आणि इन्व्हेस्ट करतायत. आपण बघू शकतो की एकंदरीत त्या ठिकाणी अमेरिकेने वेगवेगळे धोरण अवलंबलेले आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे या ठिकाणी सोन्याच्या बाजारपेठेवर झालेला आहे आणि एकंदरीत अजूनही त्या ठिकाणी सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी वर्तवलेली आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.